सातारा लोकसभेच्या जागेवर महाविकास आघाडीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोणता उमेदवार जाहीर होणार यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची चाचपणी सुरू आहे। यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी देखील साताऱ्यातील इच्छुक उमेदवारांची माहिती घेतली आहे। यामध्ये शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजित पाटणकर, श्रीनिवास पाटील या 4 उमेदवारांची आपण निवडणूक लढणार असल्याचे त्यांना सांगितले आहे। तर साताराचे खासदार श्रीनिवास पाटील हे तब्येतीच्या कारणास्तव साताराची निवडणूक लढणार नाही अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे। त्यामुळे 4 इच्छुकांपैकी कोणाच्या नावाला शरद पवार हिरवा कंदील देणार हे आता पाहावं लागणार आहे। असं की त्यांच्याकडं प्रकृतीचे काही प्रश्न आहेत, त्याचं वैद्यकीय मार्गदर्शन जे करतात त्यांचे आव्हान इलेक्शनच्या धक्काधक्कीला ते सामोरं जाण्याच्यासाठी जरी त्यांची तयारी असली तरी वैद्यकीय अधिकाऱ्याचा तसा होत नाही आणि त्यामुळे ही रिस्क घेऊ नये असं मत अशा अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलं आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा होती त्यांनी लढावं, पण ती काही आम्हाला पूर्ण करता आलं नाही। सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाणांच्या विचाराने चाललेला जिल्हा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर या जिल्ह्याने नेहमीच प्रेम केलं साधले। श्रीनिवास पाटील होते तोपर्यंत आमच्या पुढे काही अडचणी नव्हत्या, पण त्यांची उमेदवारी नाही म्हणल्याच्या नंतर एकंदर सातारा जिल्ह्याचा अनेक वर्षाचा अनुभव आणि सातारा जिल्ह्याच्या जनतेचं राष्ट्रवादीच्या संबंधीचं सेवाचं भावना ही पाहिल्याच्या नंतर आमची जी राज्याची निवड समिती आहे याचे अध्यक्ष जयंतराव पाटील आहेत, त्यांनी असं सुचवलं की सातारची पार्श्वभूमी लक्षामध्ये घेतल्याच्या नंतर मी स्वतः जाऊन तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या मनाचा खरोस घ्यावा आणि म्हणून मी आजही चाललोय आणि 2 तासांनी पुन्हा मुंबईला जाऊन आमच्या वाटी निवडणुकीच्या तयारीचं काम चालू आहे। सगळ्या तालुक्यातून श्रीनिवास पाटलांच्या संबंधीची आस्था असली तरी त्यांना मला सांगावं लागलं की तुमचा माझ्याबद्दलचा आग्रह किंवा श्रीनिवास पाटलांच्याबद्दलचा आग्रह हा विचार तुम्ही डोक्यातनं काढा, मला राज्यात आणि राज्याच्या बाहेरही निवडणुकीच्या प्रचारासाठी जावं लागेल आणि अशा स्थितीमध्ये आणखी जबाबदारी आता घेऊ शकत नाही, त्यामुळे तो विषय आता संपला। त्यानंतर काय करावं या संबंधी सगळ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या मनाचा कानोसा आम्ही घेतलेला आहे। 2-3 आमच्या सहकाऱ्यांची नावं ही इथे सगळ्या सहकाऱ्यांनी सुचवलं आहे, ते जे काही आवाज आहे तो आमच्या राज्याच्या पातळीवरच्या वर्गाच्या समोर आज संध्याकाळच्या बैठकीमध्ये मी देईल आणि नंतर त्याच्यावर तिथे विचार केला जाईल। ही निवडणुकीच्या कृतीची स्थिती आहे। पण कोणकोणती नावं अजून या बैठकीत चर्चेतून पुढे आलेली आहेत? तर तुम्हाला सगळं माहिती कशाला विचारायचं? तरी पण अधिकृत तुमच्याकडून नावं समजली की बाबा हे नावं जी आली त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजित पाटणकर, सत्यजित पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत, सुनील, सत्यजित आणि श्रीनिवास पाटील ही नावं आहेत।
साहेब, सातारा जिल्हा हा काळजीचा आहे. यापूर्वी सुद्धा आपण असं सांगितलं होतं की कुठं अन्याय होत असेल, कुठं अत्याचार होत असेल, सातारा जिल्ह्यातून उठाव केला जातो. तसं आज आपण ह्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय उठाव करणार आहात, काय घोषणा करणार आहात? असं आहे की आमची फायद्यांची वर्गाची मीटिंग चालू आहे. 1 2 ही निवडणूक वेगळ्या पद्धतीनं व्हायला लागायची. त्याचं कारण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध विचाराने असलेले जे घटक आहेत अशांचा आमचा एक संघ तयार झाला आहे. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे, राष्ट्रवादी आम्ही कार्यकर्ता आहे आणि त्याशिवाय डाव्या आणि प्रादेशिक विचाराचे जे पक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्ष असेल, CPM असेल, CPI असेल, RCI मध्ये काही घटक असतील, ही आम्हाला सगळ्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे उद्देशाला जे निर्णय घ्यायचे ते एकट्याने कुठे बसून निर्णय घेता येणार नाही. या सगळ्यांच्या विचार निर्णय करून ते निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात. ती प्रोसेस आमची चालू आहे. कालच एक आमची बैठक कशी झाली. या बैठकीला सगळे हजर नव्हते, पण उद्धव ठाकरे होते, पृथ्वीराज चव्हाण होते, बाळासाहेब पाटील होते, जयंत पाटील होते, जितेंद्र आव्हाड होते, आणखी काही आमचे सहकारी होते. त्याच्यामध्ये साधारणतः अन्य पक्षांच्या बरोबर लवकर बोलायची प्रक्रिया आपण सुरू करावी आणि नंतर एकत्रित चित्र हे झाल्यावर आणि त्याबरोबर काही किमान कार्यक्रम उद्या निवडणुकीला जात असताना लोकांना जी कमीतकमी करायची तो भला मोठा अजेंडा करण्याची आमची मनस्थिती नाही. फारसे 7 महत्त्वाच्या आहेत जे सामान्य माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने